अय दुर्गा, काय हो? अगं ते शंभू किती चॉकलेट खायला लागले ग? अहो मी तरी काय करू, शाळा जातानी चॉकलेट खाले, येतानी चॉकलेट खाले. काहीतरी घरगुती बनव ना, पौष्टिक काहीतरी त्याला खायला. बरं जाऊ द्या, त्याच्यासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट लाडू करते. तुमचे मुलं खूप जास्त चॉकलेट खात असतील तर त्यांना असे हेल्दी लाडू करून द्या. त्यासाठी लागणारे आपल्याला काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, टरबुजाच्या बिया, काळे मनुके आणि पिवळे मनुके. सर्वात प्रथम काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आपल्याला बारीक कट करून घ्यायचा. नंतर काय करायचं, खजूर पण आपल्याला चाकून बारीक कट करून घ्यायची. गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये 2 चमचे खसखस टाकून थोडीशी भाजून घ्यायची. त्याच कढईमध्ये 1 वाटी सुकं खिसलेलं खोबरं पण भाजून घ्यायचं. आता कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं, त्यामध्ये बारीक कट केलेले काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड टाकून तुपामध्ये परतून घ्यायचे. आता त्याच कढईमध्ये भोपळ्याच्या बिया, टरबुजाच्या बिया, काळे मनुके, पिवळे मनुके टाकून परतून घ्यायचे. सर्व हे चांगलं भाजून झालं की एका भांड्यात काढून चांगलं मिक्स करायचं. नंतर त्याच कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं, बारीक कट केलेली खजूर टाकून 2 मिनिटं तुपात परतून घ्यायची आणि हे भाजलेल्या सर्व साहित्यात टाकून द्यायची. एकदा चांगलं चमच्याने मिक्स करायचं, हाताने मिक्स करून घ्यायचं आणि छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे. तर तयार आहेत मंडळी पौष्टिक आणि हेल्दी हे ड्रायफ्रूट लाडू. तुम्ही तुमच्या मुलांना नक्की करून द्या. हिवाळा चालू आहे आणि खूप पौष्टिक लाडू आहेत. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा.